हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी घेऊन आली आहे एक नवीन असा आगळा वेगळा एक व्हिडिओ, ज्यामध्ये तुम्हाला सध्या माझा चेहरा दिसत असेल की किती जास्त माझ्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स आहेत. आहेत ना, भरपूर आहेत. नाकावर सुद्धा एक ब्लॅक आहे, ते सर्व 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 आहे. आणि सध्या आहेत माझ्या लग्नाचे दिवस, ज्यामध्ये की माझं लग्न पक्क झालेलं आहे. आणि येत्या 20 दिवसात, आज आहे 10 डिसेंबर, आणि येत्या 20 दिवसामध्ये आहे माझं लग्न. आणि या 20 दिवसांमध्ये मला माझ्यासमोर एक मोठा टास्क आहे, तो म्हणजे माझ्या चेहऱ्यावरची ही डाग कमी करणं, चेहरा ग्लोईंग बनवणं आणि झोप पूर्ण करणं. जे की तुम्हाला दिसत असेल ब्लॅक झालेलं आहे, ब्लॅक सर्कल्स आलेले आहेत आणि खूप कसतरी स्किन झालेली आहे, कारण मी स्वतःकडे बिलकुलही लक्ष देत नाही. सो आता हा जो एक माझा मोठा टास्क आहे, तो मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार की मी काय काय करते काय नाही. त्यासाठी म्हणून मी व्हिटॅमिन सी सिरम मागवलं आहे गार्नियरचं, ते सुद्धा लावते आहे. त्यानंतर आणखी ॲलोवेरा जेल असतं, ते सुद्धा लावते. त्यानंतर गुलाब जल असतं, ते सुद्धा स्प्रे करते. राईस वॉटर, फर्मेंटेड राईस वॉटर बनवते, ते सुद्धा सेव्ह करते. आय डोंट नो, आता सध्या तरी माझ्या चेहऱ्यावर इफेक्ट कशाचा दिसेल हे मला माहीत नाही. फक्त एवढं मला माहिती आहे की ग्लो आला पाहिजे, त्यानंतर चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स थोडे तरी कमी झाले पाहिजे, नाही जास्त पण थोडे तरी झाले पाहिजेत. कारण ही जी स्कीम आहे, ही जी गोष्टी आहेत, हे मी इथं 10 दिवसाआधीपासून करते आहे. म्हणजे 30 डेजमध्ये मला काहीतरी इफेक्ट दिसला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. सो मी थोडं तरी माझं जे स्लीपी मोड आहे तो वाढवते आहे, कारण मला झोप जास्त महत्त्वाची आहे आणि माझी झोप होत नाही, कारण वरून माझा अभ्यास पण आहे, माझी एक्झाम सुद्धा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचं बर्डन एवढं झालेलं आहे माझ्यामध्ये, त्यानुसार मी करेल. आणि काय इफेक्ट दिसेल ना, हे नंतर जेव्हा म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर ते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसेल. त्यावेळेस सुद्धा मी हा असाच एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला त्यावेळेस बरेचशा गोष्टी जे आहेत ते माझ्या दाखवेल की मी काय काय केलं, कसं केलं, माझ्या स्किनची ट्रीटमेंट कमी जास्त काय नाही केलं. म्हणजे एक जी दुसरी ब्रायडल असते तर तिला सुद्धा लक्षात येईल की अरे यार, एवढं सुद्धा काही काही करावं लागतं. तर ज्यांच्या चेहऱ्यावर असे डार्क स्पॉट्स आहेत त्यांच्यासाठी, ज्यांची क्लीन आहे त्यांना तर काही करायचीच गरज नसतं. पण ज्यांच्यासाठी म्हणजे मोस्टली 90% आपली इथं लोक असे आहेत की ज्यांचे चेहऱ्यांवर डाग वगैरे आहेत, स्पॉट्स आहे, डार्क सर्कल्स आहेत, हे ते, तर त्यांसाठी तर हे महत्त्वाचंच आहे. सो मी तुम्हाला नक्कीच कळवेल की नंतर माझ्यासोबत काय घडणार आहे, किती डार्क स्पॉट्स माझे निघतील आणि किती ग्लोईंग करेल, काय करेल. आणि तुम्हाला माझ्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसेल, हालाकी त्याच्यामध्ये मेकअप असेल, बट ठीक आहे, मी बेसिक मेकअप बघणार आहे. सो बघूयात आणि तुम्हाला नंतर लगेच तुम्हाला असं दाखवेल मी की काय इफेक्ट आहे, काय नाही, कसं झालाय चेहरा, किती प्रमाणात ओके झालेला आहे. सो भेटूयात माझ्या लग्नानंतरच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये माझ्या स्किनच्या बद्दल मी तुम्हाला सांगेन. ओके, सो तोपर्यंत स्टे ट्यून. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जो नंतरचा व्हिडिओ काढणार आहे माझ्या या स्किन टोनच्या साठी मी जे काही केलेलं आहे त्याबद्दल, तर तो नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन मिळेल मी जोही व्हिडिओ टाकेल त्याचा. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय.